येईल का की करू मागे गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती छत्रपती शिवाजी महाराज की महान यशस्वी महान बुद्धिदीप्त चारित्र्य संपन्न गुण संवाद एक देव हिंदू धर्मरक्षक सर्व शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद एक मिनिट एक सरपंच आवाज ए बूम सुरू करा सावरकर मीडिया घेऊ टाका माझा घेऊ काढून घ्या घेऊ काढून चला एक मिनिट तोंड बंद करावे तुम्हाला कळत नाही का तोपर्यंत ओके ओके सर चला सुरू एक मिनिट मोबाईल नीचे लो तू मोबाईल खाली रखो रे मेरा बराबर है ना हाँ आता है ओके तौफीक ऑडियो है ना ओके मैडम टीसी शुरू हो गया ओके चला चला आणि ऐका ना पॉइंटर मी सगळ्यांना जय शिवाय। आज 25 जानेवारीपासून पुन्हा आपण आमरण उपोषण
असंच बोललं तर चालेल आमच्या वरती खाली पोहोच आहे खाली पोहोच आहे आता ठीक आहे आता 25 जानेवारी पासून आज आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू केले. उद्या 25 जानेवारीला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. 1 वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी. असं या राज्यात कधी घडलं नसेल असं मराठ्यांच्या बाबत घडलं. 1 वर्ष समाज रस्त्यावर झुजतोय. स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन 1 वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येने झुजतोय. आज सुद्धा आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी. पूर्ण मंडळ फुल झालाय. इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे. मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही. हे उपोषण यासाठी सुरू आहे. आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी.आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं. आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेचच्या लगेच तातडीनं करायची. आता 1 वर्ष होते त्यापेक्षा आमच्याकडे अंदाज संयम नाही. सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना फार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरीकी जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून. आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यावसायिक म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे. आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केली मात्र तिला मुदतवाढ दिली नाही. तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची. कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरू करायची. वंशवर समिती गठीत करायची. शिंदे समितीला उर्दूचे फारसीचे आणि मोडी लिपीचे अभ्यासक द्यायचे. मनुष्यबळ वाढवायचे. ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची. ताबडतोब द्यायचे. या मागण्यासाठी जवळपास पावणे 2 वर्ष झाले आम्ही सलग झुजतोय. सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले. आजपर्यंत त्यांनी ते घेतलेले नाही. आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेचच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचे. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांचं हे तातडीने लगेचच्या लगेच ते लागू करायचे. त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू आम्ही केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारने दिलेला नाही. त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेली नाही. हे तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडे
आमची मागणी अशा 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत, त्या काही नवीन नाही, पूर्वीच्याच त्या मागण्या, त्याच्यात नवीन काही नाहीये. सरकारच्या इथे पाठ आहे, नव्याने सांगायची गरज नाही. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं दुःख वाटून घ्या, समजून घ्या. आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या, त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती. याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली, त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय. या आंदोलनात पहिल्यांदाच, या उपोषणात पहिल्यांदाच संतोष भैया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जी कडी आहे पूर्ण साखळी, ती सगळी साखळी सापडून तिचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा आहे, ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली. सोमनाथ सूर्यवंशी असतील, वाकोडे साहेब असतील, यांच्याही ज्या मागण्या आहेत त्याही सरकारनं मान्य कराव्या. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत. मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत. संतोष भैयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे, कारण ही मागणी आपण त्याच्यासाठी पण घेतली. इथूनही आपण संतोष भैयासाठी लढणार आहे. पुन्हा शेवटचं सांगतो, कारण लय बोलायची गरज नाहीये. पुऱ्या सरकारला माहिती आहे मराठ्यांच्या मागण्या काय. आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत तुमच्याकडे 8-9-10 मागण्या, त्या सगळ्याची सगळ्याला कला तातडीनं अंमलबजावणी द्या ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती. आणि एक खात्रीशीर सांगतो, किमान मराठ्यांशी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी. आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार. इथं आता सामूहिक उपोषण, पण आता ज्याला बसायचे त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे. जोर जबरदस्ती कोणाला नाही. घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही. मी एकटाच खंबीर आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद पाठिंबा द्यायला जरी आला. आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत असते की मला इथून पाठीमागं पक्का माहिती आहे काय 2.5 वर्ष झालं आमचे लोक कधी इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही. जेव्हा माझी तब्येत खराब होईल तेव्हा राग आला. आज पहिल्यांदाच असं घडलं 2.5 वर्ष की आंतरवालीतला मंडप पूर्ण बुजला. म्हणून आपण सामूहिक उपोषण आहे. आता लोक पण भेटायला येणार आहे, लोकांना भेटायला पण जागा पाहिजे. त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीचे लिहिले जाता नाही तर तुडी देईन ते आपल्याला. म्हणून थोडं आपणच आपली काळजी घ्यायची. आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे 4-5 एकर रान नीट केले, खुशाल पटांगला जोर पडायचा तिकडे, काही टेन्शन नाही. इथं मात्र इथून जर इकडे बसतात सगळे जे कोणी असतील उपोषण करते तर TPS सगळं येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार. सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला. त्याच्यामुळे इथून पलीकडे जर तुम्ही बसले तर TPS सगळं लोकांना भेटायला यायला. लोक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटायला. रुटीन प्रश्न आहे की या पूर्वी काही सरकारकडून बोलणी झाली, काही चर्चा झाली थोडं नाही. सरकारकडून कसलं बोलणं नाही, कसलं काहीच नाहीये. बोलणं नाही, काय नाही. काय मुंबईत मोर्चा सुरू आहे, आक्रोश मोर्चा, तिथेही मोठ्या संख्येने लोक जमले. हो, मुंबई सुद्धा मोर्चा आहे. मी कालच आवाहन केलंय की बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचंय. इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भैयासाठी पण आहे आणि मराठा समाजासाठी पण.
आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्याचाही न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण देऊ. त्यामुळं ही लढाई सुरू राहणारी, कोणताही विषय माग पडणार नाही. सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो. गेल्या वेळेस तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता, त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला, आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय, मात्र या 15 महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. तुम्ही विश्वास व्यक्त करताय का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याचं कारण सांगा. पूर्वी टाकला टाकली व्हायची. फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबाला का वाढवी, त्यांना विचारून मला ते करून देत नाहीत मला माहिती. आता तुम्हीच काय टेन्शन आहे का? ढकला ढकली आहे आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्ही, बहुमत तुमचं. आता काय लोड आहे का? आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष, राग, आक्रोश आहे का नाही? तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्या वाटते की नाही? प्रत्यक्ष बघण्यात येतात आहे या उपोषणात. तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय? हे राज्य उभं राज्य आता बघणार, म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार. आता बोलायला जागाच नाही. आम्ही काय बोललो का फडणवीस साहेबांना? नाही. साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का? बोलणार हे उपोषण होईल पाहिजे. आम्ही विश्वास ठेवलाय. आता समाजालाच कळू द्या, जसं की आम्हाला जातीवादी म्हणजे तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण. काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी. आता राज्यात कळलं खरे जातीवादी कोण. तसं मुख्यमंत्री उघडे पडू द्या ना आता त्यांच्या समोरच. त्यांच्या मनात जर मराठीविषयी राग नाही तर देऊन टाकतील. मराठ्यांना त्यांना पोरला भाषा घेऊ द्यायच्या नसतील, मरू द्यायचे नसते, त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसते तर किती आरक्षण. आणि त्यांच्या मनात जर आकल, द्वेष, मराठीविषयी राग असेल, चीड असेल, त्यांना मराठीचे पोरं मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार. ती उघडं पडत जाईल. त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचा आहे हे लोकांकडून उघडं पडत. त्यांच्यावरच आता बाजू आहे काय करायचं. पण आम्हाला खात्री, मला काय वाटत हे मराठ्याची बेमानी करतील, कारण मराठ्याशिवाय अंगावर गुलाल नाही पडू शकत. कारण लाट नाही, मोदीची लाट नाही, कुठं काहीच नाही. लाट होती त्या टायमाला पडले बाला सगळे, आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही. माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं, मंत्री केलं, सत्ता दिली. आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय. त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात. तुम्ही बऱ्याच दिवसाआधी घोषणा केली होती उपोषणाची, मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही. किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी टळू शकलं असतं. बोलणं करायचं त्यांनी त्यांचा विषय, आमचा विषय काय? त्यांनी जरी आम्ही लय दिवस झालं तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपोषणाची, आमच्यासाठी हे महत्वाचं आहे. आम्हाला कोण शत्रू मानताय? आमच्या अन्नात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष काढायला निघालाय हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं. जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी, तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण, आमच्या लेकरांचा खरा वाटोळा करणारा कोण, कोणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष आहे, द्वेष आहे, द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेले, ते आम्हाला याच्यातून उघडं पाडायचं किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आपण मागण्या ते मान्य करते का नाही. या उपोषणातून आम्हाला ते सिद्ध करायचे. त्यांनी इथून मागच दखल घ्यावी का न घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी नाही घेतली तर आम्हाला गरज नाही. आम्हाला फक्त एकच करायचे, जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे लेकर मोठं करायसाठी पुढे येतील का नाही. पाटील साहेब, 17-18 महिने झालं तुम्ही उपोषण करताय, समाज सुद्धा तुमच्या सोबत एकदिलाने राहिला. काय वाटतंय 17-18 महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती लागले? हाती तर लागलंय,
नाही असं नाही म्हणता येणार. काल परवाच उदाहरण आहे, EWL चे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, मला वाटतं तो सुद्धा काल परवा मार्गी निघाले. याच्या आधीच एक सांगतो, ज्यावेळेस आपण कुणबी, ECBC आणि EWS यांच्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढवून घेतली, त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे लेकर लागले होते, जातीवादी नाही झाले. दुसरं, मुलींना मोफत शिक्षण मिळालं, त्याची अंमलबजावणी नाही केली वाटतं, आता कळालंय, आता करतील या उपोषणात असं वाटतंय. ECBCचं आरक्षण आम्हाला मान्य नाही, ते टिकणार नाही, पण तेही विद्यार्थ्यांना मिळाले. आणि 57 लाख नोंदी म्हणजे 2-2.5 करोड मराठी आतापर्यंत आरक्षणात गेले. आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं, कधीच होणार नव्हतं. एका गावात 2 तरी पोरात सध्या लागायला लागले आताची पोझिशन. कोणी MBBS ला, BHMS ला, कोणी इंजिनिअरिंगला लागतंय, कोणी पोलीस मध्ये चाललंय, कोणी आरोग्य विभागात चाललंय, कोणी कृषी विभागात चाललंय. वेगळ्या वेगळ्या नोकऱ्यांना आमचे पोरं गावातून एक तरी सध्या लागायला लागले. आणखी 5 वर्षांना हे प्रचंड याचं मोठं रूप दिसणार. की पोरं मोठे झालेले, श्रीमंत झालेले, आपल्या घरानं उचललेलं, ही 4-5 वर्षाच्या नंतर आणखी उघडं पडणार. म्हणजे जास्त याला काय म्हणू त्याला, त्याला जास्त ही होईल. सध्या सुरू आहे, कारण काय म्हणतात ना, तो खाल्ला की रोप येत नाही, तसं थोडं टप्प्याटप्प्यानं ते येत राहणार आहे. त्यामुळे फायदे झाले नाही असं नाही म्हणता येईल. कारण शिंदे साहेबांनी ते एकाच नोंदी शोधले, खरं आहे ते बाहेर आणलं. लोकांनी दाबून ठेवलं होतं, त्यांनी बाहेर आणलं, पण त्यांनी बी काय असं कसं दिलं नाही, आम्हाला तुम्ही जावं लागतं. त्यांनी का मागितलं लगेच दिलं असंही नाही, पण केलं ज्यांनी त्याला केलंच म्हणलं पाहिजे. म्हणून आता मिळालंय, आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमचं हैदराबादचे गॅजेट राहिले, सगळ्या सोयीची अंमलबजावणी राहिली, ती मात्र तातडीने करावी. त्यासाठी हे उपोषण आहे. आणि आम्हाला लक्षात येऊन जाईल आमचा मारेकरी कोण. वैयक्तिकवर आता असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहिली नाही, वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचं आहे, पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, ओबीसी समाज हे सहन करणार नाही, 50,000 जागा ओबीसीच्या हक्काच्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे. त्याला अंतर्वाली तुम्हाला माणसं धार आहे का नाही, इथं ये नसतील नजर फिरणार फिरा रे काय मेरे भाई हो का खायला अंतर्वाली काय निवडणुकीच्या टायमाला लागत आहे मराठी प्रचाराला, परत हे कर ते कर. आमच्या लेकरांचा आयुष्याचा विषय आला की यांनी सुरू केलंच. पहिल्यासारखं राहिल्यानंतर तो पहिले दिवस म्हणा, पहिल्या दिवशी एवढे लोक असतात, एवढे लोक आहेत. आजच आमच्या मराठ्यांच्या नादीने कोणी लागू शकत. असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उसळत. हे कधीच आमच्या पर्यावर नाही. हे माझ्या मराठीचे असे टिंगल करते, एकत्र येत नाही, आता माग कुणी राहिलं नाही, म्हणून मग हे मराठी ताकदीने येत होते. आता तर जास्त येणार मराठी. आम्हाला खुन्नस देते ते लोक, आम्हाला खुन्नस देतात, अपमानास्पद बोलतात. मग आमचे लोक घरात काम सोडून देतात आणि घरात धन येते. बघ तुला उत्तर मराठी 1-2 दिवसाच्या आत देणार, तुला मराठी दिसणार अंतरवाली, तुला उत्तर मिळणार. तुमचं वारंवार अर्धवट आंदोलन सोडणं चुकीचं असतं. तुला काय करायचं तू बस ना. मी अर्धवट सोडत तो बस जाऊ तिथून पुढे उपोषणाला का जमत नाही. कमळ्यात झालाय तुला, तू बस. हे असले विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अपेक्षा पाहायची. यांनी जनतेचे आक्रोशाकडून बोलायला पाहिजे, संतोष भैयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे, गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे. यांचं झालं घेरे हातापुशी. याला लोकसभेला मराठीचे लोक पाहिजे, आमदारकीला मराठीचे लोक पाहिजेत.
तुम्ही हे असले बेउपकारी येते म्हणून याचा साफ होते हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले येते हे असले येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी हे असले किडी आहेत ना ह्या बाहेर निघल्या पाहिजे तेव्हा यांचे पक्ष वाढत हे फक्त कामापुरते मराठ्याजवळ होते काम झालं की ढकलून देतात हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचे वाटोळ करायला खरी असते जबाबदारी 4-2 जण त्यांच्या बाकी सगळे काही चांगले काम करते आपलं घेतात पण या नाशक्यांमुळं पक्ष मोडतो त्यांचा जे मराठीचा द्वेष करते ते मराठीने द्वेषाने भरबाटलेले हे लोक की या आता मराठ्या पुढे मला या उपोषणात उघडे पाडले सत्तेतले बी आणि विरोधात ते त्या उपोषणाचा ध्येय या चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांचं सामाजिक आंदोलन आहे समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक आहे. चांगली गोष्ट आहे देऊन टाका मला ते कापा पोत घेऊन येतो ते देऊन टाका सगळे आणि पोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण चांगली गोष्ट आहे कौतुक करतो आम्ही त्यांचं आवड बोलत नाही जर आता सरकारमधल्या मंत्र्यांचं म्हणणं असेल बावनकुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक येत करतो मागण्या चांगली गोष्ट आहे बोलतो त्यासाठी त्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोक्यात घेतलं तसं पुन्हा डोक्यात घेऊन असतील मला बावनकुळे साहेब लक्षात ठेवा मागं मराठ्यांनी घेऊन असले दिवस राजकारण देऊन टाका ना कोणची ईशी दिलं तर त्याच्यात आता पोरं बाहेर काढले सगळे ईशीच्या पोरांकडं ऑप्शनच नाहीये शिष्यवृत्तीसाठीचा त्या स्कॉलरशिप साठी आता कॉलेज 100% फीस मागायला कशाला दिलं 10% आरक्षण नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिल्या सत्र परीक्षेचं संपलंय दुसरं सुरू होतं कॉलेज पोरांना फीस मागायला लागले 100% ते दिलं कशा आमचं ईडब्ल्यूएस का करतो आमचं ईडब्ल्यूएस आम्हाला पुन्हा मागायला पाहिजे आम्हाला आमचं ईडब्ल्यूएस पुन्हा मागायला पाहिजे आमच्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पडले तर दादा बावनकुळे साहेब होती तर आमच्या मागण्या तातडीने सगळे अंमलबजावणी करा मागे जसे मराठी डोक्यात घेऊन नसले तसे पुढेही नसले पाटील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस फडणवीसांवर बरेच घसरले होते आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मत त्यांच्याबद्दलची बदलली आहेत का तुम्ही सौम्यता आलेली आहे का तुम्ही प्रचंड आक्रमक दिसले होते हे महाराष्ट्राने बघितलं होतं मग आता नाही काय तुम्हाला टोपाय दिसत गोड्या आता म्हणलं ते आता सुरू होईल ना मत त्यांच्याबद्दलचं मत बदलले का ते तुम्ही सुरुवात नाही मी काय म्हणतोय बाबा आता पहिले ते ढाकला ढकल होती मुख्यमंत्री टाकलाय ते शिंदे साहेब तुम्ही आणत नाही महागाईचा संबंध नाही फडणवीस साहेब असं म्हणायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोण आहे मुख्यमंत्री तुम्ही सत्तावर तुमची खालून तुमची कुंकुडून मी कुंकुण खालून धरलं तरी तुमचं वरून धरलं तरी तुमचंच आहे त्याला काय अडचण नाही मग आता आम्हाला फक्त या ऑफिसमधून बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकलाढकली होती आता तुमच्या हातात तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष आहे का नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अंगणात विष घालायचं जे तुमचे विचार आहेत आम्हाला जे वाटते ते आहेत का नाही त्याच्यात उघडे पाडणार आहे म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय आमचं द्या मागण्या सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिल्या तर मराठा समोर क्लिअर करवणार आहे आणि मग 25च्या नंतर त्यावेळेस उपोषण आता संपत तेव्हा तर काही बोलणार नाही हे उपोषण पुरं होतं पण त्याच्यानंतर मग लागला आपण त्याचा सांग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असायचे त्याच्यावर तुमचा विश्वास पण होता की ते देतील असं तुम्ही सातत्यानं बोलायचे आता ते संपर्कात आहेत का ते काही देणार असं म्हणतायत काय आता पुढे मुख्यमंत्री आता पुढे आणि मुख्यमंत्री आहेत ना आपण त्यावेळेस काय म्हणायचे त्यांना करू दिलं जात म्हणायचं आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना ते होते तर त्यांनी काय दिलं आता राहिल्या तुम्ही द्या जाऊ त्यांना भांडण खेळण्यापेक्षा शिंदे साहेबले चांगले फडणवीस साहेबले वाईट किंवा फडणवीस साहेबले चांगले शिंदे साहेबले वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काही दिले तुम्ही काही द्या बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय देते आमच्या लक्षात येणार पाहिजे पहिल्या दिवशी विचारतो की या उपोषणाचा शेवट
कसं असेल तुम्ही ते आता ऑडिटवर म्हणजे अर्धवट सोडून जातात वगैरे वगैरे त्यांचं म्हणणं करायला लागलो आंदोलन प्रश्न त्यांच्या मनात नाही. माझा एक प्रश्न आहे की या उपोषणाचा शेवट काय असेल असा एक प्रश्न साहजिकच माणसाला पडलाय. त्यांना नाही कळायचं आडवण म्हणजे काय असतं त्यांना नाही कळणार. लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात, आंदोलन काय असतं, उपोषण काय असतं, कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या नाही थांबायचं, यांना रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली. आम्ही चाणक्य बुद्धीनं चाललेले कोणत्या टायमाला काय करायचं, कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा, कोणत्या टायमाला समाजाच्या पत्रात काय पाडून द्यायचं, समाजाला काय काय मिळून द्यायचं. आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर चौथ्यात थांबू. समाजाच्या पत्रात कसं पाडून द्यायचं ही माझा उद्देश असतो. मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशारीनं चाललो मग कधीच न 75 वर्षात मिळणार आरक्षण या गोरगरीब मराठीच्या पत्रात टाकलेला मी मला कसं झालं. मी आता हे उपोषण कसं होणार सगळ्यांना दिसणार. तुम्ही उपोषणाला बसला, तुमच्या उपोषणाला पाठिंबा नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो. ते आता महाराष्ट्रभरातले जे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे? त्यांनी इथे यावं किंवा त्यांचे आंदोलन करावं की काय? सगळ्यांनी एका जागेवर इथं आंतरराष्ट्रीय करायचे, राज्यात कुठेही करायचं नाही. पण काही गावं ऐकणार नाही. आम्हाला निरोप येत ना रात्री ते म्हणतात आता आम्ही आमच्या गावातही करतो. आता काय लोकांना. पाटील साहेब तुम्ही उपोषण संपल्यानंतर एकेकाची बघू म्हणताय, पण उपोषण चालणार किती दिवस आहे काय ठरवलंय तुम्ही? चालणार तर यावेळेस काहीच नाही. पण तुमच्या समक्ष सगळं दिसणार आहे किती कठोर. तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे. काय वेगळे पण असणार कठोर कठोर शब्द प्रत्येक वेळेस तुम्हाला आता यावेळेस नाही सांगणार, तुम्हाला स्वतः दिसणार. होऊन जाऊ दे आता काय व्हायचं. मराठी पण आता पक्के झालेले त्यावेळेस मिळवायचं. चल धन्यवाद.